सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दोडामार्ग तालुक्यामध्ये हत्तींनी धुमाकूळ घातलाय। हत्तींच्या कळपानं शेतात घुसून नासधूस सुरू केल्यानं शेतकरी हवालदिल झालेत। हत्तीच्या हल्ल्यात एका वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू सुद्धा झालाय। या हत्तींनी तळ कोकणामध्ये लोकांना कसं हैराण केलंय हे सांगणारा हा रिपोर्ट बघूया। अरे देवा, हत्तीले शेतकऱ्यांचा आक्रोश। तळ कोकणात ओमकार आणि बाहुबलीचा धुमशान। हो, आमच्या बागेत फाट्या तो समोर ठेवू जातो वाटेल। हत्तीमुक्त सिंधुदुर्गसाठी वन विभागाची खास मोहीम। हा बाहुबली अर्थात गजराज हत्ती सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यातील तिलारी परिसरात रस्त्यावरून असा मस्त रमत गमत चाललाय। आणि हा दुसरा ओमकार आंबा काजूच्या बागा आणि शेतांची नासधूस करत जंगलात बिनधास्त फिरतोय। हे दोघेच नाहीत, त्यांच्या सोबत आणखी 3 नर हत्ती आणि 1 मादी हत्ती आणि 2 बिल्ल असा कळपच मोर्ले घोडगेवाडी आणि आजूबाजूच्या गावांमध्ये फिरतोय। दररोज रात्री शेतकऱ्यांच्या बागेत घुसून केळी आणि माड फस्त हे करतायत, बांबू खाऊन टाकतायत, तर काजू, नारळ, फणस, चिकू, आंबा, अननस अशा फळपिकांची नासाडी करतायत आणि त्यामुळेच शेतकरी हैराण झालेत। नोव्हेंबर पासून आजपर्यंत इथे हत्ती चालू आहेत। येतात जातात, संध्याकाळी इथे रात्री 6 वाजता येतात। एकटा आला निम्मी खाऊन जातो, सगळे आले संपूर्ण खाऊन जातात, काय ठेवत नाहीत। काय काय खातात? केळी खाला, आता 600 केळी होत्या माझ्या, ते संपूर्ण केळी खाल्ल्या। जवळजवळ लहान माड लावलेले मी, ते जवळजवळ 3 ते 4 वर्षाचे माड होते, किती 35, ते संपूर्ण त्यांनी उडवले। गेल्या आठवड्यात तर एका हत्तीनं मोर्ले गावात थेट 65 वर्षांच्या शेतकऱ्यावरच हल्ला केला। त्यात या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानं स्थानिक गावकरी चांगलेच आक्रमक झाले। त्यांनी वन अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या गाड्या अडवून संताप व्यक्त केला। तेव्हा पालकमंत्री नितेश राणे यांनी मयत शेतकऱ्याच्या कुटुंबियांचं सांत्वन करून वारसांना 25 लाख रुपयांची मदत करण्याचं आश्वासन दिलं। त्वरित तेव्हा 10 लाख रुपये आमच्या प्रशासनाकडून त्यांना दिलेले होते मदत म्हणून। उर्वरित 15 लाख जे प्रलंबित आहे त्याचाही प्रस्ताव आता राज्य सरकारकडे आहे। पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार आता वन विभागानं हत्तींना पकडण्यासाठी खास मोहीम सुरू केली आहे। हत्तींना पकडण्यासाठी वन विभागानं परिसरात कॅम्प उभारलाय। वन्य हत्तींना पकडण्यासाठी प्रशिक्षित हत्तींची मदत घेतली जाते। हत्तींचा वावर असलेल्या ठिकाणी मोठे चर, खंदक खोदण्यात आलेत, फेन्सिंग केलंय। हत्ती पकडण्यासाठी आतापर्यंत लाखो रुपये खर्च करण्यात आलेत। सिंधुदुर्ग जिल्हा लवकरात लवकर हत्तीमुक्त करावा असं साकडं स्थानिक गावकऱ्यांनी घातलंय। पहिल्यांदा मिरची पुढची हे केली, ती फेल गेली, त्याच्यानंतर खंदक खोदले, त्याच्यानंतर फेन्सिंग केलं, ते बॅटरीवरती फेन्सिंग केलं, त्याच्यानंतर मोठमोठे जे चर खोदले। ह्या एवढे लाखो रुपये खर्च करून आजपर्यंत हत्तीबाधित क्षेत्रामध्ये ही उपाययोजना पूर्णतः निष्फळ ठरली। हत्ती आजही क्षेत्रामध्ये येऊन त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बागा उद्ध्वस्त करतात, मोठमोठ्या प्रमाणात नुकसान करून आज शेतकरी हतलप झालेला आहे। आता हे सलग 5-6 वर्षापासून हत्तींचे माणसांवरती हल्ले जे आहेत ते दिवसेंदिवस वाढत चालले। लवकरात लवकर त्यांच्यानी हत्तीमुक्त हा आमचा तिराळी पंचकृषी करावा, ही सिंधुदुर्ग जिल्हाच करावा। त्या व्यतिरिक्त त्यांच्यानी सांगितलं की जे जंगली जनावरांपासून जे काही नुकसान होत आहे त्याच्यावरती पण बारकाईने लक्ष देऊन ते सगळं त्याच्यावरती ठोस उपाययोजना करतील असं त्यांच्यानी ग्वाही दिली आहे। मात्र अजून तरी या हत्तींना पकडण्यात वन विभागाला काही यश आलं नाही। हत्ती शेतात, जंगलात आणि अगदी रस्त्यावरही बिनधास्त फिरत असल्यानं स्थानिक गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण सध्या पसरलंय। शेतकऱ्यांनाही जीव मुठीत धरूनच कामासाठी बाहेर पडावं लागतंय। अरे देवा, हत्तीले असं म्हणत कपाळावर हात मारण्याची वेळ आता शेतकऱ्यांवर आली आहे। उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।